रामकृष्ण हरी. आपण आजच्या या कार्यक्रमाला आला आहे. खरं म्हणजे आपण सर्व मंडळी एक एकटीच मंडळी आहात. तिथं आभार मानण्यासारखं असं काही नाही. फार चांगल्या कार्याला आपण इथं आणलं आहे. आणि हा महत्वाचा विषय आहे की इथं वृक्षारोपण पेक्षा वृक्षपूजन होतंय. हे फार महत्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आता बऱ्याच वक्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्या समाजसेवक इंगवले साहेब आलेले आहेत. हरीश इंगवले साहेब आमचे मित्र. या इकडे. या. हे सेक्टर 4 आपले इंगवले साहेब आहेत. चांगले समाज आपण त्यांनी जाहीर केलेलं आहे ते याच्यामधून. सेक्टर 4ला अँब्युलन्स असते. माझा नंबर आहे याच्याकडे किंवा यांचा नंबर सगळ्यांनी घ्या. कुणालाही कुठल्याही बाबतीमध्ये रात्री बेरात्री 24 तास अँब्युलन्स उपलब्ध आहे की आपल्या सर्वांच्या सेवेसाठी. चांगलं कार्य केलंय त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं. आम्ही त्यांचा विचार पण केलेला आहे. असे बरेच कार्यक्रम करत राहतात ते समाजसेवेचे. त्यांनी आता महिला शिक्षणाचा म्हणजे याचं स्वयंपूर्ण होतील त्याच्यासाठी शिक्षण शिवण शिक्षण चालू केलेलं आहे. आणि भरपूर असे समाज उपयोगी कार्यक्रम त्यांच्या हातून घडतायत असं त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. आणि आपण हे वृक्ष वाटपाचं आणि वृक्षारोपणाचे जे कार्यक्रम आहेत यासाठी आपण सर्वजण आवर्जून या ठिकाणी आलेला आहे. सगळे मोठ्या मोठ्या संस्थेचे आपण पदाधिकारी आहात. वेल सेटल आहात सगळेजण. आणि असे कार्यक्रम खरं म्हणजे आता आपल्या घरात साहेबांनी की सगळे 70च्या पुढचे आहेत. खंत आहे मनाची की बाबा याच्यामध्ये कोणीतरी वयस्करच सगळे दिसत आहेत. कोणी यंग जनरेशन याच्यामध्ये सामील होत नाही. खरोखर हे दुर्दैव आहे. आणि वृक्षाचं महत्व लोकांना आता कळालं खरं म्हणजे कोरोनामध्ये की आपण जो फुकटचा श्वास घेतो याला कोणाला माहिती नव्हतं. पण ऑक्सिजन कशाला म्हणतात खरं त्या कोरोनामध्ये आपल्याला कळालं याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आमच्या दामले साहेबांनी छान एक कविता लिहिली होती की बाबा तुमच्यासाठी याच्या समाजासाठी नका लावू, अरे तुमच्यासाठी तरी एक झाड लावा. म्हणजे आपण मेल्यानंतर जे झाडाला लाकडं लागतात आपल्याला ते सुद्धा याच्यासाठी त्यासाठी तरी एक झाड लावा. फार सुंदर कल्पना होती त्यांची. पूर्ण कविता मला ते आठवण नाही. असे आपल्याकडे एक चांगले चांगले संदेश देत आहेत. सर्वांना विनंती करेल की आपण प्रत्येकानं याचं महत्व जाणून घेतलं पाहिजे. गरज साहेबांनी आणखी एक मार्गदर्शन प्रकार केलेली आहे की आपण नाश करतोय या पृथ्वीचा नाश होतोय. फार सुंदर शब्दामध्ये त्याचं वर्णन केलेलं खरंच विनाश आहे. अगदी त्यांनी काही शब्द कठोर भाषेतले वापरले आहेत. पण खरोखर ते अगदी सत्य आहे याच्यामधून. ह्या पृथ्वीचा विनाश जो आपण करतोय तो मानव करतोय. सगळ्यात जास्त जर कोणी दोषी असेल आणि या खलनायक म्हणतो मी किंवा आता जे पृथ्वीवरचा नाश होतोय हा मानव करतोय. पशु पक्षी करत नाहीत. जनावरे करत नाहीयेत. आपण उलटे त्या जनावरांचे सुद्धा आता विनाश होत चाललाय. आता आपल्याला गावी अक्षरशः कावळा नाही पिंडाला शिवाला कावळा नाही तिथं आपल्याला चिमण्या दिसत नाही, तिथं पक्षी दिसत नाही. त्याचं कारण कुठे जंगल राहिलंच नाहीये. त्यांना पोट भरायला काही साधनच राहिलेलं नाही. गावी थोडंफार जंगल आहे पण त्याला कारण असं झालेलं आहे की आपण जे औषधी फवारणी करतो झाडावरती त्या झाडावरती जे किडे आहेत ते किडे मरतात आणि ते किडे कावळे खातात. त्याच्यामुळे गावी एक कावळा राहिलेला नाही. मुंबईत तरी थोडेफार कावळे दिसत आहेत आपल्याला पण गावी अजिबात कावळे राहिलेले आहेत. पशुपक्षीचा विनाश होतोय आणि आपण हे विनाशाकडे चाललेलो आहे. प्रत्येक आता इथं ताई लोक आलेले आहेत, बंधू आलेले आहेत आपले सगळे. आणि सर्वांना विनंती करतो की याचा प्रचार आणि प्रसार होणं फार गरजेचं आहे आपल्या पुढील आयुष्यासाठी. आपण सर्वांनी याच्यासाठी एकत्र यायला पाहिजे. आणि आपला हिंदू धर्माचं जे संस्कृती कल्चर आहे ते आपण कुठेतरी जागृत करायला पाहिजे. आपल्या मुलांना सुद्धा आपण हे शिक्षण दिलं पाहिजे. आपल्या मुलांना या गोष्टी घरात समजवल्या पाहिजे. प्रत्येक मुलांनी शाळेमध्ये जाताना बाहेर जाताना एक देवासमोर प्रार्थना केली पाहिजे. आणि आई वडिलांच्या थोरांच्या पाया पडलं पाहिजे. म्हणजे चांगलं कल्चर चांगलं संस्कृती त्यांच्यामध्ये घडवेल. आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेला आहे. मी सर्वांचे आभार मानतो. रामकृष्ण आहे.